नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अमोल भाऊ, जे पाणी प्रश्न आहे जो मुळा सिंधुडीपर्यंत पाणी सोडण्याचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं, तर पाणीचं मात्र बंद केलंय आमदार लामटे यांनी. याच्यावर आपलं काय मत? लामटे साहेबांचा सकाळीच मला फोन आला होता. लामटे साहेबांना मी विनंती केली होती की साहेब, पाणी आम्हाला आमच्या जांबूत भागापर्यंत पुढे येऊन द्या. त्यांनी सिंधुडी त्यांनी मला असं सांगितलं का आबाळवाडीच्या पुढं ओव्हरफ्लो होऊन पाणी गेलेलं आहे, त्यानंतर आपण इथे बंद केलं आहे. तरी मी त्यांना विनंती केली का साहेब, तुम्ही माणुसकी या नात्याने आमच्या भागातील शेतकऱ्यांचा विचार करा आणि पाणी येऊन द्यावं. परंतु आता त्यांनी रात्रीचं पाणी बंद केलं आहे असं समजलं आहे. खरं तर यामध्ये संगमनेरचे लोकप्रतिनिधी यापूर्वीचे जे होते हे त्यांचं अपयश आहे, त्यांचं पाप आहे असं मी म्हणत. 2009 साली पिंपळगाव खांड धरणाची कॅबिनेट मान्यता आल्यानंतर पुढं इतके वर्ष गेले, यामध्ये त्या आपल्या मतदारसंघातील ते लोकप्रतिनिधी असताना मतदारसंघातील गावांचा लाभ क्षेत्रात समावेश करू न शकलं, हे एक पाप त्यांचं आहे. आता खालील शेतकरी जे आहेत सिंधुडीपर्यंतचे, त्यांनी बी आता आंदोलनाचा पावित्र्य लक्षात घेऊन आंदोलन करण्याचं ठरवलं. संतोष वाडेकर आहेत, त्यांनी पण यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. तर आपण आमदार म्हणून आता काय न्याय द्याल? मी निश्चित मी सांगितलेलं आहे की साकूर-पाटरा भागाचा पाण्याचा प्रश्न मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. तो लवकर सोडवणार. फक्त आता ह्या रोटेशन पुरता विषय नाही बोललेलो मी भविष्यात हा पाणी प्रश्न सोडवणार आहे. त्यासाठी आता याच्यामध्ये जे काही कायदेशीर अडचणी होत्या त्या अडचणीतून पुढे जाऊन भविष्यकाळात सिंधुडीपर्यंत पाणी कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. या संदर्भात मी जलसंपदा मंत्री विखे पाटलांशी सुद्धा चर्चा करणार आहे व भविष्यात आपल्याला या पाण्यावरती सुद्धा कसा आपला अधिकार राहील याची काळजी घेतली जाईल. लवकरच अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात काही मुद्दे मांडणार का या पाणी प्रश्नावर? उपसा जलसिंचन आपण बोलले होते. नाही, याच्यामध्ये आता जलसंपदा खात्याच्या माध्यमातून वेगवेगळे सर्वे झालेत, बैठका झाल्यात. त्यामुळं निश्चितच उपसा सिंचनचे असेल किंवा पाण्याचे इतर कशा पद्धतीने पाण्याचा प्रश्न सोडवता येईल याबाबत आमच्या स्तरावरती सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच त्याचं आपल्याला दिसून येईल. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.